भंडारा नाही तो मामाच करतो भंडारा नाही ते मामा असताना हलसिंदाचा. मग हलसिंदाचा तो भंडारा उत्सव कसा व्हायचा ते सांगा की. हा तो भंडारा उत्सव कसा व्हायचा? भारी भारी. काय काय व्हायचं त्यावेळेला? काय काय कारण व्हायचे त्यावेळेला? अहो तेव्हा दळप काढणं गिरणी नाहीत काय नाही. बायका आमच्या इथे यात्रा करते ते सांगतेला वडील ते एक आधी भंडारा मोर महिन्यावर म्हणतावर पाळी होती. जेण्याला एक वर्ष एक दिवस, गलगल एक दिवस, हमीदोडा एक दिवस, बिनिकर एक दिवस, 10, 15, 25 माणसं येणार बायका बापड काय आणि ते धान्य नीट करून देणार. धान नीट करायला यायची हा आधी एक महिनाभर? होय अरे बापरे. हा 1 महिना आधी. हा 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 आणि ते नीट करून की आमच्या इथं म्हणजे आमचं वडील ते जाते सांगतं तर भंडारा इथं भरला तर आमच्या परिसरात नदी देवळा खायनं परिसर तो उघडं पाणी नाही तर त्या नदीला बायका आमच्या इथलं भंडारा झाला की जायचं अडचण यायची असल्या परिसर घाणत होत होता. चपलं गलीतनं मावायची नाहीत एवढी यात्रा मोठी बर काय. बर. मग मामाचे प्रसाद झाला तर त्या दिवशी दोन्ही दरम्यान पाणी येत होतं. पाऊस लागता तो परिसर धुवून जायचा. अरे बापरे. अशा गोष्टी घटना म्हणजे आम्ही काय ते डोळ्यामध्ये आम्ही ज्या टायमाला कापशीला भंडारा सांगलीवाडीला भरायला तो आम्ही जरा आम्ही त्यावेळेस हा कसा कसा काय काय कारण व्हायचे तसं सांगायचं भंडाराचं कारण काय आम्हाला कसं म्हणजे त्याचा मला पोच म्हणजे काय तुम्ही आता हे मोर कारभार आहे त्यांनी काय काम सांगेल ते करायचं हो. काय काय काम करतो आम्ही तिथनं तिथं गेलं कावली आणायला जायचं तिथं बाळेगोला जाऊन कावली आणून लागायचं कावलीला पाणी आणायचं जळण काढू लागायचं हे आम्ही करतो. मामांना तुम्ही भंडारा उत्सव तुम्हीमध्ये गेलाय मामांना बघितलाय तुम्ही होय कसे होते मामा? मामा आत्ता जे फोटोत आहे का नाही हीच आणि कायम घोंगड्याची अशी मुरगुळा मारलेली लुंगना पडे कुठं बसल तिथे. होय घोंगडा मारलेला असायचं हा बसल तिथं. आणि मामा काय बकऱ्यावरून जायचं नव्हतं हा परिसरात कुठेतरी चांगल्या जागेला बसायचं तंबूत असायचे. कसे बोलायचे कसे चालायचे बोलायचं हा. बोलायचं म्हणजे काय आज तिकडनं भक्त सेवक आला हा. तू काय ते म्हणायचं मग त्याला उत्तर काय प्रेमान बोलायचं चांगलं बोलायचं काय तर तू देवरसासाठी आला त्याला शिवी देऊन सांगायचं तो प्रश्न आपला काहीतरी विचारायचा आहे मामा माझा असा आहे आणि काय करायचं हे रांडाच्या जागे होतंय ते अशा शब्दात सांगितलं हे आम्ही मग आता काय सांग आम्हाला तितकासा पोच नाही अनुभव नाही होतो. आणखीन काय तुम्हाला अनुभव मामांचा सांगायचा आहे? तुम्हाला आलेला अनुभव मामांचा काय आणखीन काय सांगायचं आहे? आणखी काय मग गावातलं असेल किंवा बकऱ्यातलं असेल मामा असतानाच मामा असताना त्याच्या आधीचा काय आणखीन काय अनुभव आहे तुम्हाला सांगायचा? मामाने आज काय आठवतं का एखादी घटना आठवते? हा एखादी घटना वगैरे अशी आठवते का काय? मामाने लय आळ्या आल्यात आळ आलं तर चिक्कार आमच्या इथं असतात इथं असताना हाय आळ म्हणजे आरोप आले होते? आरोप आले काय आरोप आले होते? ह्या इथं गावाच्या खायला अंगाला मोठी 2 आंब्याची झाड होती. हा. एक तर आता सत्याच्या मंदिरात त्याच्या खायल्या बाजूला हा, हा. तिथे एक मोठं आंब्याचं झाड होतं. हा, हा, तिथं मामा बसले आमच्या इथलं पंच बोलले हा. माझ्या मनाला करणे केली हा कोण म्हटलं? मामा म्हटलं. हा. त्या टायमाला आम्ही मामाचे पंच बोलल्यानंतर सगळे लोक तिथे गेले. हा. गेलो मग मामा तुझ्या कोण करील? हा. मग अरे म्हणा करीत नाहीत नाही म्हणाला रोज 50 बकरी मारतात. हा, 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 आम्ही महारपुरा हा. अंबाबाईच्या परिसरात तिथं खड्डे काढायला रोज माणसं असायचे हा, हा. मेंढ्या मारायच्या रोज 4-2 मेंढ्या मारायच्या. मरायचंच. हा, हा, हा. मग त्या टायमाला करणे केल्या हा. तेव्हा कुणी केली या गावातल्या तेव्हा म्हणाला सगळी गावकरी बोलली हा. त्यानं खरं सांगायचं. हा, हा, मी ह्या गावाचा रखवालदार असताना म्हणाला कोण केलंय हे सांगितलं पाहिजे. हा. हे गावकऱ्याने लावून बसलं. हा. मग इथे कामत्याला म्हणून होतं कोण? कामते काम ते आलाबादचे नाही इथला आमच्या इथं आहे. तुमच्यातलं? हां मग तो आला मग तो पाया पडला. मग आता त्यानं ते बांधलेलं त्याला माहिती हो. हा, हा, हा. तर मामा म्हणाला
माझं मूल माझं जगना हा. म्हणून एका देवरेचं सांगितलं आणि ते मीना आणून बांधले. अरे रांडाच्या म्हणाला, कुठला देवरेशी तो म्हणाला, हा, तुला बांधणं करून तुझी मुलं जगवायला हा, काय जा म्हणाला. हा, चुकायचा म्हणाला, नाही ते करतोय. हा, म्हणजे मामाने ते काढायचं होतं. हा, हा, हा. ते काढायचं होतं म्हणून त्याने ते हे केलं. हां, मग ते यज्ञ ते मामाने हा. त्याला शिवी झालं. हा. त्याला 2 एका पेटात पोरग झालं, आवडलं झालं. होय, म्हणजे देवरशीला काय शिक्षा केली का मामा? हो, तो हित मामाचा विरोध करणारा भाऊ तो. हा, हा, हा. काय बर. मामाचा विरोध करणारा माणूस नाही तो. हा, हा. म्हणतात ते मामान त्याला येशी जाते देणे येऊ द्या मी. जा म्हणाला. मग त्यावर पहिली मुलगी एक होती, मग त्यावर 2 मुलगे झालं. हा, हा, हा. तिसरी मुलगी झाली, चौथी म्हणजे 2 मुली आणि 2 मुलगा. बरोबर. ते आता सध्या मग त्यातला एक वारला. हम्म, हम्म, राम आणि लक्ष्मण नाव झालं त्या मुलाचं. हम्म. राम आहे, लक्ष्मण वारला. वारला. मग त्याच्यानंतर एक मुलगा झाला, बर. तो दशरथ आहे नाव तो. हम्म, ह्या म्हणजे आम्ही प्रत्यक्ष म्हणजे त्या ज्या बोलत्याला मामाला हम्म. तुम्हाला सांगताल हे आम्ही ऐकलं. आणखीन काय घटना आठवते? आता ही घटना खरंच छान सांगितलं. आणखीन काय तशी घटना हा, आठवते? आणखीन काय तशी घटना आणखी काय आम्ही त्या वेळेत मामाच्या वेळेत ती जगा जात आम्हाला चाललेलं असते त्या वेळेत गेलो तर आम्हाला मिळणार. बरं. आणखीन मला एक सांगा, तुमच्या मेतकेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? मेतकेगाव प्रसिद्ध आहे ते मामांनी रोवलेल्या खांबासाठी. त्या खांबाविषयी सांगा की. ते माझ्या जन्माच्या आधी रावलेला हां, 1935ला का ते रावला का हां, बरं. 32ला. 32ला. हम्म. मग तो काय माझ्या जन्माच्या आधी नाही, तर तुम्ही जन्मल्यानंतर मग आम्ही आता सुद्धा अजून सुद्धा तो खांब आहे. हाय. ते खांब कुठं होता, कसा होता? तिथंच होता. मग आम्ही तुम्हाला सांगतो, मामाने हे उत्पन्न झाल्यानंतर मामाने हे सगळं सोडलं. पाटलाच्याने काय केलं, तिथं जे काय मंदिर आता आहे त्या जागाला लाकडी मंदिर होतं, हां, सुहासन देवबासाचं. बरं. ते पाटलाच्याने तिथं यात्रा बंद झाली, पुजारी बंद झाला. पाटलाने काय केलं, आपल्या घरात नेऊन पुजला. बरं, काय बरं. पुजल्यानंतर मग काय मामा इकडे आलंच नाही, कापशीलाच भंडारा करायला. कापशीला